नमस्कार अभियोग्यता धारकांनो, पोर्टलवरती साधारणतः या शिक्षक भरतीमध्ये किती जागा येतील आणि किती जागा येतील हे सांगता येणं शक्य आहे का? कोणत्या वर्गासाठी सर्वाधिक पदे येऊ शकतात? कट ऑफ सर्वाधिक कोणत्या कास्टचा लागू शकतो किंवा कोणत्या कॅटेगरीचा लागू शकतो? कमी स्कोअर जर असला तर तो कोणत्या कॅटेगरीसाठी लागण्याची शक्यता आहे? कमी स्कोअर असताना देखील कोणतं शिक्षण पूर्ण असलेल्या विद्यार्थ्यांची निवड होण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे किंवा कोणाला संधी मिळेल? कट ऑफ जास्त कोणाचा राहील, महिलांचा राहील की पुरुषांचा राहील? पटपडताळीमुळं पोर्टलवरच्या जागा वाढतील का, असं जे सगळीकडे सांगितलं जाते ते खरंच वाढतील का? आणि पोर्टल कधी सुरू होणार? या काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तर आपण एकानंतर एक पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्ही बघायला सुरुवात केलेली आहे चॅनल गुरुजन. थेट मुद्द्याला हात घालतोय. पहिला प्रश्न आहे की किती जागा येतील? सध्या असा सगळीकडे धुमाकूळ घातला जातोय की एवढ्या ते एवढ्या जागा येतील, 8,000 ते 12,000 जागा येतील, कोणी म्हणते की 15,000 ते 20,000 जागा येतील. परंतु मी तुम्हाला ठामपणे शाश्वतीने 500 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर लिहून देतो की सध्या जर कोणी असं सांगत असेल किंवा कोणाचा असा दावा असेल की एवढ्या जागा येतील किंवा तेवढ्या जागा येतील, तर हे सांगणं म्हणजे केवळ हवेमध्ये गोळीबार करण्यासारखं आहे. या गोष्टीवरती तुम्ही विश्वास ठेवू नका, कारण की आमच्या वेळेला म्हणजे मागची जी भरती झाली होती त्यावेळेला सुद्धा असं म्हणण्यात येत होतं की 30,000 जागा भरू, 30,000 जागा भरू, 30,000 जागा भरू. आम्ही अशा हिशोबाने चाललो होतो की ठीक आहे बाबा, 20,000 जागा जरी भरल्या तरी सुद्धा आपला नंबर त्या ठिकाणी लागून जाईल. परंतु परिस्थिती शेवटी अशी आली की पहिल्या टप्प्यामध्ये प्रचंड कमी जागा आल्या, दुसऱ्या टप्प्यामध्ये उर्वरित जागा आल्यात. दोन्ही मिळून जर आपण संख्या पाहिली तर ते 17-18 हजाराच्या वर गेली नाही. मग प्रश्न असा पडतो की मागच्या वेळेला जी रिक्त पदं होती त्याच्यापैकी ही 17-18 हजार पदं भरल्या गेली आहेत. दिवसेंदिवस जिल्हा परिषदांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे, अतिरिक्त शिक्षकांचं प्रमाण हे वाढत आहे. अशा परिस्थितीमध्ये या वेळेला सुद्धा तेवढ्याच मोठ्या प्रमाणावरती भरती होईल असं जर कोणी सांगत असेल तर ते चुकीचं आहे. शासनाने सुद्धा सांगितलेले की आम्ही फक्त उपलब्ध जागांच्या 80% पदभरती करू. याचा अर्थ असा आहे मित्रांनो की नेमक्या किती जागा येतील, त्याच्यापैकी 80% जागा हे किती असतील हे कोणीही सांगू शकत नाही. जर कोणी सांगत असेल तर तो केवळ हवेतला गोळीबार आहे. म्हणून पहिल्या 2 प्रश्नांचं उत्तर आहे की किती जागा येतील हे मी सांगू शकत नाही, कोणीच सांगू शकत नाही. आणि जर कोणी हे जर कोणी सांगत असेल तर केवळ हवेमध्ये गोळीबार करतोय, हे फिक्स आहे. आता तिसरा प्रश्न की कोणत्या वर्गाची पदं ही जास्त येऊ शकतात? मी तुम्हाला डेफिनेटली सांगतो, सर्वात जास्त पदं येतील ती म्हणजे 9वी ते 12वीची. ठीक आहे, कारण की ऑलरेडी जिल्हा परिषदांची जी शाळा आहेत तर तुम्ही त्या ठिकाणी बघा विद्यार्थी संख्या ओसरत चाललेली आहे, कमी होत चाललेली आहे. 5वी नंतर अनेक ठिकाणी संस्था आहेत, मग त्याच्यामुळे 5वी ते 8वीची सुद्धा विद्यार्थी संख्या जर आपण पाहिली तर ऑलरेडी जे शिक्षक भरलेले आहेत. सध्या परिस्थिती अशी आहे की विद्यार्थी सर्वसामान्य पालक देखील काय होतोय की कॉन्व्हेंटकडे वळल्या जातोय. कॉन्व्हेंटकडे वळल्या गेल्यामुळं काय होते की जिल्हा परिषद शाळा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा किंवा खाजगी अनुदानित संस्था यामधील विद्यार्थ्यांची संख्या कमी होऊन राहिली. कुठं? तर प्राथमिक आणि उच्च प्राथमिक स्तरावरची पदं म्हणजे 8वी पर्यंतची पदं. पण 9वी 10वी वरती ज्यावेळेला विद्यार्थी कलायला लागतो किंवा त्याला तिकडे सेमी इंग्लिशमध्ये किंवा इंग्लिश मिडियममध्ये, कॉन्व्हेंटमध्ये, CBSE मिडियमला कठीण व्हायला लागतं. मग त्या विद्यार्थ्यांचा ओंडा जो आहे थोडा सरकारी शाळांकडे वळायला लागतो. कारण की नंतर फी सुद्धा द्यावी लागते. RT मधले बरेच विद्यार्थी रिलीज होतात, तर त्यामुळे पालक काय करतात, ते विद्यार्थी तिकडचे काढून घेतात, फी वगैरे भरावी. काही पालक RT मध्ये लागल्यामुळे 8वी पर्यंत ते शाळेमध्ये ठेवतात आणि मग नंतर काय करतात, सरकारी शाळांमध्ये टाकतात किंवा जिकडे फी लागत नाही त्या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या असक्षम असल्या कारणामुळे. तर तो जो विद्यार्थी संख्येचा पट आहे तर तो वाढतो इकडे कोण्या वर्गामध्ये? 9वी 10वी 11वी 12वी मध्ये. आणि 11वी 12वी मध्ये तर तुम्हाला माहिती आहे की सायन्सला ऍडमिशन घ्यायची असेल, आर्ट्सला घ्यायची असेल, कॉमर्सला घ्यायची असेल तर विद्यार्थी कोणत्या ठिकाणी प्रिफरन्स देतात? तर सरकारी कॉलेजेसमध्ये. का बरं? कारण की त्या ठिकाणी फी कमी असते. म्हणून सर्वाधिक आकडा कोणत्या विद्यार्थ्यांचा येऊ शकतो तर 9वी ते 12वी हा जास्त राहील. त्याच्यापेक्षा कमी कुठला राहील? 6वी ते 8वी संस्थांचा. त्याच्यापेक्षा कमी कुठला राहील तर 1 ते 6वी ते 8वी जिल्हा परिषद शाळांच्या. आणि सर्वाधिक कमी कुठला राहील तर ते 1 ते 5चा. हा आकडा सर्वात कमी राहील. बघा मी पुन्हा एकदा सांगतो, 1 ते 5चा सर्वात कमी. संस्था जवळपास नसतातच. 6वी ते 8वी संस्था आणि जिल्हा परिषद शाळा. त्याच्यामध्ये जिल्हा परिषद शाळांची जे अतिरिक्त शिक्षक ठरले होते त्यांना पुन्हा प्रायमरीवरती म्हणजे 1 ते 5 वरती टाकलं. त्याच्यामुळे तोही संख्या पुन्हा कमी होण्याची शक्यता आहे. पुढचं राहिलं 9वी ते 12वीच्या गटासाठी सफिशियंट जागा येतात, कारण की विषय निहाय जागा त्यांना भरणं हे कंपल्सरी राहतं. रिटायरमेंटच्या ज्या जागा असतील किंवा अन्य काही कारणामुळे जे रिक्त राहिलेले पद आहेत तर ते या ठिकाणी भरल्या जातील. त्याच्यामध्ये 80% सुद्धा भरल्या नाही जाणार. त्याच्यापैकी 90-95% पर्यंत ते पदं भरले जातात, कारण की ते कंपल्सरी पदं असतात. खाली फक्त थोडीशी अडचणी होऊ शकते. पुढचा प्रश्न आपण बघूयात की कट ऑफ सर्वाधिक कुणाचा लागेल? तर सर्वाधिक कट ऑफच्या रेंजमध्ये सध्या जे आहे ते ओबीसी कॅटेगरी. ओबीसी कॅटेगरीचा कट ऑफ जेवढा लागेल तेवढा इतर कुठल्याही कॅटेगरीचा लागणार नाही. मी तुम्हाला हा डेटा
कोणत्या कॅटेगरीमध्ये म्हणजे किती विद्यार्थ्यांपैकी एका विद्यार्थ्याचं सिलेक्शन होण्याची दाट शक्यता आहे ते मी जो अभ्यास केलेला आहे त्यानुसार सांगतो. एक सेकंद. ओबीसी कॅटेगरीमध्ये सर्वाधिक कॉम्पिटिशन आहे. ओबीसी नंतर जर आपण पाहिलं म्हणजे बघा, तुम्ही म्हणसाल ओपन नाही का सर, ओपनमध्ये ते सर्वाधिक कॉम्पिटिशन असतेच. मी प्रवर्गामध्ये सांगतोय. ओबीसी मध्ये सर्वाधिक कॉम्पिटिशन. दुसरी जी कॉम्पिटिशन आहे ती म्हणजे एससी कास्टमध्ये. त्या ठिकाणी बघा 13% जागा रिझर्व्ह असतात, परंतु टोटल नंबर ऑफ कॅन्डिडेट जर आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो तर ते खूप जास्त आहेत. 12,000च्या जवळपास तो आकडा आहे. त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा प्रचंड कॉम्पिटिशन आहे. तिसऱ्या क्रमांकाला जर मला असं ठेवायचा प्रयत्न केला तर ती एससीबीसी मध्ये कॉम्पिटिशन दिसते. सर्वात कमी कॉम्पिटिशन ही राहिली एसटी कॅटेगरीमध्ये. ईडब्ल्यूएस मध्ये सुद्धा प्रचंड कमी कॉम्पिटिशन आहे, फार जास्त असं कॉम्पिटिशन नाही आहे. आणि इतर जे आहेत म्हणजे एनटीबी, एनटीसी, एनटीडी आणि व्हीजे ह्याच्यामध्ये रेग्युलरली जी काही कॉम्पिटिशन असते ती तशीच आहे. एसबीसीला 2% आरक्षण असतं साधारणतः. त्यांची ही संख्या जर आपण पाहिली तर मोठी प्रमाणावरती आहे. एससी कॅटेगरीमध्ये आकडा मी मग सांगताना चुकीचा सांगितला. 31,621 मुलं आहेत. म्हणजे एकंदरीत आपण सगळ्यामध्ये पाहिलं तर ओबीसी कॅटेगरीमध्ये सर्वाधिक कॉम्पिटिशन, प्रचंड कॉम्पिटिशन आहे. म्हणजे एक प्रकारे मारामार आहे त्या ठिकाणी. कारण की टोटल विद्यार्थी हे जवळपास 66,000 होते. त्याच्यापैकी 90% विद्यार्थ्यांनी हे रजिस्ट्रेशन केलेलं आहे. त्यामुळं प्रचंड कॉम्पिटिशन ओबीसीसाठी राहील. आता कमी स्कोअर असताना देखील निवड होण्याची संधी कोणाची आहे तर ती एसटी कॅटेगरीमध्ये 1 आहे. 2 ईडब्ल्यूएसचा सुद्धा कट ऑफ हा कमी लागतो. व्हीजे ए कॅटेगरीचा कट ऑफ कमी लागतो. आणि सगळेच जे प्रवर्ग आहेत तर त्यामध्ये ज्यांच्याकडे हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आहे त्यांचा कट ऑफ हा डेफिनेटली कमी लागतो. 2 अंकापर्यंत सुद्धा डेफिनेटली येईल. हिंदी मिडियमवाल्यांचा त्यानंतर उर्दू मिडियमवाल्यांचा सुद्धा कट ऑफ खूप कमी लागतो. याच्यामध्ये काही एक अडचण नाही आहे. उर्दू मिडियममध्ये जर ओपनची जागा असेल किंवा ईडब्ल्यूएसचा असेल तर त्या ठिकाणी त्यांचा कट ऑफ जास्त लागतो. परंतु इतर जे आहेत कॅटेगरीमधले तर मी बघितलं, मला आश्चर्याचा धक्का बसला. तर जवळपास सगळ्याच कॅटेगरीमधले मुलं उर्दू मिडियममध्ये सुद्धा ते अप्लाय करू शकतात आणि ते भरू शकतात. तर त्यांचा कट ऑफ हा 60 पर्यंत, 67 पर्यंत, 68 पर्यंत, मागच्या 77 पर्यंत आलेला होता. तुम्ही जर मेरिट लिस्ट चेक केली तर फर्स्ट पेज, सेकंड पेज दोन्ही चेक करा. साधारणतः 5,000 ते पान आहेत. तुम्ही जर चाळून बघितली तर ते तुमच्या लक्षात येतील. पुढे बघा आपण काय म्हणतो, पटपडताळणीमुळे जागा वाढतील का? मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो मुलांनो, पटपडताळणीचा एकतर पटपडताळणीमध्ये किती विद्यार्थी आलेत तर तो आकडा काही संच मान्यतेमध्ये ग्राह्य धरला नाहीये. शिक्षकांची पदं धरण्याचा, मोजण्याचा एकमेव फॅक्टर आहे तो म्हणजे संच मान्यता. संच मान्यतेमध्ये जेवढे शिक्षकांची पदं असतील तेवढी पदं ग्राह्य धरल्या जातात. पटपडताळणीची पदं लक्षात घेतल्या जात नाहीत. त्यामुळं पटपडताळणीच्या जागा म्हणजे पटपडताळणीमुळे शिक्षकांच्या जागा वाढतील हे सांगणं चुकीचं आहे. आणि ही गोष्ट चुकीचीच आहे. म्हणजे पटपडताळणीचा आकडाच ग्राह्य नाही धरला जात. ठीक आहे, ते शाळांचं क्रॉस व्हेरिफिकेशनसाठी तो आकडा पकडला जातो. त्यामध्ये ॲब्सेंट विद्यार्थ्यांची संख्या असणं ही जास्त म्हणजे साहजिकच आहे. विद्यार्थी ॲब्सेंट राहतातच काही ना काही. त्यामुळं फक्त उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांचा जर डेटा पकडला गेला तर त्यांचं प्रमाण त्याच्यावरनं शिक्षकांची संख्या ठरल असं सांगणं सुद्धा चुकीचंच आहे. त्यामध्ये माझ्या मनामध्ये काही शंका नाही आहे. जर कोणाला ते ऐकायचं असेल किंवा त्याच्यावरती विश्वास ठेवायचा असेल तर तुम्ही विश्वास ठेवू शकता. पोर्टल कधी सुरू होईल? आता पोर्टल कधी सुरू होईल यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे विद्यार्थ्यांसाठी पोर्टल कधी सुरू होईल आणि दुसरं म्हणजे संस्थांसाठी पोर्टल कधी सुरू होईल किंवा ज्या शाळा आहेत त्यांना ॲडव्हर्टाइजमेंट क्रिएट करण्यासाठी, जनरेट करण्यासाठी पोर्टल कधी सुरू होईल. दोघांमध्ये खूप फरक आहे. दोघांमध्ये प्रचंड फरक आहे. मला असं वाटतं की आपण ज्या वेळेला अभियोग्यताधारकांच्या दृष्टिकोनातून बोलतोय तर पोर्टल कधी सुरू होतं हे अभियोग्यताधारकांच्या दृष्टिकोनातून बघायला पाहिजे आणि त्याला वेळ लागेल. ते डेफिनेटली जूनमध्ये किंवा जूनच्या मिड नंतर सुरू होईल असं मला सध्याच्या जी परिस्थिती आहे त्यानुसार मला तरी वाटतं. कारण की जाहिराती यायला प्रचंड वेळ लागतो, रोस्टर तपासणीला वेळ लागतो आणि हे मॅगी बनवणे एवढी सोपी प्रोसेस नाही आहे. किंवा पाणीपुरीचं जसं तुम्ही पाणीपुरीच्या ठेल्यावरती गेलात आणि पनीरची भाजी जर तुम्ही बनवायला सांगितली एखाद्या हॉटेलमध्ये तर साहजिकच आहे ना, पाणीपुरीला काय लागतंय, घेतली ती पुरी घेतली, त्याच्यामध्ये थोडंसं आलू वगैरे टाकला, लगेच पाण्यातून भिजवून दिली की तुमची तयार असते ती. 2 मिनिटामध्ये काम तमाम. पनीर बनवायला वेळ लागतो, भाजी बनवायला वेळ लागतो. दोन्ही प्रोसेस वेगवेगळ्या आहेत. आता जर कुणाला असं वाटत असेल की रोस्टर तपासणं, पवित्र पोर्टलवरती जागा येणं, ह्या सगळ्याला असं म्हणजे काही ती पाणीपुरी खाल्ल्यासारखी जर प्रोसेस आहे तर त्यांनी ते खुशाल मानावं. मी या मताचा नाही, मी त्याला समर्थनही करत नाही. या गोष्टीला वेळ लागतो, ठीक आहे, आणि वेळ लागलेला पुरला. कारण की जर ते चुकलं घाईघाईमध्ये, अतिघाई संकटात नाही, ते जर घाईघाईमध्ये चुकलं तर पुन्हा पूर्ण प्रक्रियेवरती परिणाम होतो. 2022ची जी लिस्ट आहे तर ती पुन्हा सुप्रीम कोर्टाने रिवाईज करायला सांगितली नाही का? सांगितली. मग त्याच्यामुळे आता पूर्ण अभियोग्यताधारकांच्या मेरिटवरती परिणाम होऊन राहिला की नाही? तर ह्या गोष्टी जर टाळायच्या असतील तर ठीक आहे.
रिव्हर्सिबल प्रोसेस आर ऑलवेज स्लो. जी गोष्ट एकदा घडल्याच्या नंतर पुन्हा वापस येऊ नये जर असं वाटत असेल तर त्याला वेळ लागत असतो. म्हणून वेळ लागलेला पुरला, थोडंसं हळूच ही प्रोसेस झालेली परवडली. तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहा. शिवाय द्यायचे असतील बाजूला माझा नंबर दिसत असेल त्याच्यावरती कॉल करा. काही प्रश्न असतील त्याच्यावरती तुम्ही बोलू शकता. ही काही शेवटी हेल्पलाईन नाही आहे, माझा वैयक्तिक नंबर आहे. मी ज्या वेळेला फ्री असेल तर त्यावेळेस तुमचा कॉल उचलून तुमच्याशी बोलण्याची तयारी माझी निश्चितच असेल. काही असेल लिहा, वाटत असेल कॉल करा. खूप खूप धन्यवाद. काळजी घ्या.